श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इथे चक्क आता समिताचा मेकअप बॉक्स वापरून मालक साहेबांनी स्वतः आनंदीचा मेकअप करून आनंदीने कसा स्टेजवरती धमाका केलाय हे सगळं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता मालक साहेब आपल्या रूममध्ये असतात तेव्हा लगेच आनंदी येते. मालक साहेब, जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बोल ना आनंदी, काय बोलायचं आहे तुला, बोल लवकर. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब नाही म्हणजे कसं आहे ना, हे बघा आज पृथ्वीचा एवढा मोठा लॉन्च आहे, एवढा मोठा इव्हेंट ठेवलाय, घरात सगळी पाहुणी मंडळी येणार आहेत आणि पृथ्वी तर किती खुश आहे ना, त्याच्या ब्रँडचा लॉन्च होणार आहे, सगळे मीडियावाले असणार आणि या सगळ्यासमोर मी असं स्टेजवरती चालण्यासाठी जाणार, ते बरोबर नाही दिसणार. अहो मालक साहेब, नाही म्हणजे माझ्या डोक्याला पट्टी, त्यात मला जखम लागलेली आहे आणि माझ्यामुळे निंबाळकराच्या घराला आणि पृथ्वीच्या या ब्रँडला पण कसं वाटेल ना, ते शोभणार नाही ते. त्यामुळे प्लीज मालक साहेब, मी काय म्हणते, तुम्ही शिल्पाताईला स्टेजवरती जाऊ द्या, त्याचबरोबर साड्या लॉन्च करून दाखवतील. मला कशाला ना, मी नको आहे मालक साहेब, माझी ही जखम चांगली वाटणार नाही आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, झालं तुझ्या मनातलं जे काही प्रश्न होते ते बोलून झालं, सांगून झालं. मग आत्ता थांब एक मिनिट. आत्ता मालक साहेब लगेच कपाट उघडतात आणि त्याचं समिताचा मेकअप जो बॉक्स असतो ना, तो बॉक्स बाहेर काढतात. आता लगेच ते टेबलावरती ठेवलात. मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी हा समिताचा मेकअपचा बॉक्स आहे आणि हे घे, यात जी ही क्रीम आहे ना ती तू तुझ्या जखमेवरती लाव. अगं माझी समिता मला नेहमी म्हणायची, ही फक्त साधी क्रीम नाही, मोठे टॅलेंट आहे यात, कारण कुठलाही काळा डाग कुठलीही जखम असू द्या, या क्रीमने ती लगेच नाहीशी होऊन देते, दिसून येत नाही. त्या जखमेवरती लाव, बघ तुझी जखम स्टेजवरती दिसणार पण नाही. आनंदी, अजून काही प्रश्न आहेत का? घे पटकन आणि जा तयार हो, आपल्याकडे फक्त 1 तास उरलाय, जा लवकर. आनंदी मात्र आता हातात जी क्रीम असते ना त्यावर असा हात फिरवते, कारण ती समिताची असते आणि ती मालक साहेबांनी आनंदीला दिल्यामुळे तिला भारी वाटत असतं. तरीही तिच्या मनात अजून खूप काही प्रश्न असतात, ती थबकते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी आता तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना, मग अजून का थांबलीस? अगं फक्त 1 तास राहिलाय आणि आनंदी तुला आवरायला घ्यायचं आहे लगेच. आता तू असं टाइमपास केल्यानंतर कसं जमेल? अजून काही प्रश्न आहेत का तुझ्या मनात? नाही असतील तर सांगून टाक. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, मालक साहेब पण मी त्यावर मालक साहेब मला कळतं प्रॉब्लेम जखमेचा नाही, आनंदी शिल्पाताईचा आहे ना, तिने नकार दिलाय ना तुला स्टेजवरती येण्यासाठी. त्यावर लगेच आनंदीला आता शिल्पाचं बोलणं आठवतं. तिला जमणार आहे का ही निंबाळकरांची अब्रू घालवणार? हिच्याकडे लोक कुठल्या नजरेने बघतात? हिच्या जखमेकडे बघतील, हिला स्टेजवरती चालणं जमणार नाहीये, हे सगळं क्षण आता तिला आठवू लागतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बोल आनंदी, शिल्पाताईमुळे नकार देतेस ना तू? त्यावर आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, पृथ्वीचा एवढा मोठा सोहळा आहे, उगाच त्यात माझ्यामुळे काही अडथळा यायला नको म्हणून म्हणते मी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही येणार आनंदी, अगं पृथ्वीचा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि त्यात त्याची इच्छा आहे की नाही तू स्टेजवरती यावं म्हणून, मग तू त्याला नाराज करणार आहेस का? अगं माझ्या मुलाचा ब्रँडचा लॉन्च होणार आहे आज, पहिल्यांदा त्याचा बिझनेस सुरू होणार आहे, त्यामुळे आनंदी हा सोहळा जगासमोर अगदी दणक्यात साजरा व्हायलाच पाहिजे. हा क्षण मला पण खूप आनंदाचा घालवायचा आहे, त्यामुळे तू नकार देऊन त्याला नाराज करू नको. पृथ्वीच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. आणि आनंदी, तू जगाचा विचार कशाला करते ग? अगं तुला आज तुझं कर्तव्य निभवायची संधी भेटली, तुला तुझं कर्तव्य पूर्ण पाडायचं आहे, त्यामुळे आनंदी मागचा पुढचा विचार करू नको. फक्त 1 तास शिल्लक राहिलाय, तू लगेच रेडी हो बरं आणि लवकरात लवकर तयार होऊन खाली ये. आणि हा घे, हा समिताचा मेकअपचा बॉक्स आहे, यात भरपूर सामान आहे, ते तू वापर आणि तुझा मेकअप कर, बघ तू खूप भारी दिसशील. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, अरे बापरे, पण मालक साहेब अहो यात काय काय आहे, काय सामान आहे, ते कसं वापरायचं ना ते मला कळत नाहीये, मला माहिती नाहीये हो, मी कधी वापरली नाही ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, जमणार नाही ते मला काही ठाऊक नाही, तू मेकअप करायला सुरुवात कर आणि इथेच रेडी हो, वेळ खूप कमी आहे, चल मी येतो. असं म्हणतात मालक आता साहेब तिथून निघून जातात. आनंदी मात्र आता त्या बॉक्सवरच असा हात फिरवत त्याकडे पाहत असते. त्यानंतर दुसरीकडे आता विद्याधर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच पृथ्वी तिथे येतो. काका काका, अरे कुठे आहेस तू? त्याच वेळेस आता विद्याधरला धक्का बसतो. पृथ्वीला आता खरं सांगता येणार नाहीये, कारण सगळ्यासमोर त्याला धमाका करायचा असतो ना. तेवढ्यातच लगेच आता पृथ्वी आतमध्ये येताच विद्याधरकडे बघू लागतो. काका, अरे काय झालंय तुला? अरे एवढं कसं काय लागलंय? काका आता मात्र लगेच विद्याधरला म्हणू लागतात, अरे पृथ्वी एवढं काही नाही रे, छोटासा ऍक्सिडेंट झालाय ना म्हणून असं थोडंसं लागलंय मला. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, थोडंसं नाही, मोठा ऍक्सिडेंट आहे रे, चल बरं आपण डॉक्टरकडे जाऊ.
त्यावर विद्याधर म्हणू लागतो, पृथ्वी, डॉक्टराकडे गेलो होतो मी, आता बरं आहे. तुझी तयारी कुठेपर्यंत आली सांग बरं. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हे बघ काका, तुझी अशी अवस्था असताना मला ना काय करावं काही सुचत नाही रे. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, तू माझं टेन्शन घेऊ नको, तुझ्या इव्हेंटला मी सुंदर पद्धतीने तयार होऊन खाली येणार आहे, त्यामुळे तू तुझी तयारी पटापट कर. त्यावर पृथ्वी म्हणतो, तयारी झाली रे, पण काका तुला जमेल ना, म्हणजे तुला काही लागलं वगैरे तर नाही ना, तर मला लगेच कॉल कर. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, हो तू जा, तू सगळी तयारी करून घे, काही कमी राहता कामा नाही बरं का, जा पटकन. आता लगेच पृथ्वी तिकडून निघून जातो. इकडे विद्याधर मात्र खूपच खुश होतो. तर त्यानंतर दुसरीकडे आता मालक साहेबांच्या रूममध्ये आता सुनीताताईंनी आनंदीला पृथ्वीच्या ब्रँडची जी साडी असते ना ती घातलेली असते. अगदी या साडीत आनंदी खूप खुलून दिसत असते. त्याच वेळेला आता सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई साडी तुमच्यावरती खूपच उठून दिसते बरं का, लय भारी दिसते, मस्त, एकच नंबर. तेवढ्यातच लगेच आता माईचा आवाज येतो, अगं सुनीता लवकर चल, एवढे पाहुणे मंडळी येणार आहेत, घरात एकटी मी काय करू, सुनीता लवकर ये. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, सुनीताताई किचनमध्ये माई एकट्या आहेत का, त्यांना एवढे काम कसं सुधारणार आहे. सुनीताताई तुम्ही जाता का किचनमध्ये, जा, मी आवडते. त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, आनंदीताई अहो कसं शक्य आहे ते, अहो अजून तुमचा मेकअप व्हायचा आहे, अर्धा तास राहिला इव्हेंटला सुरुवात व्हायला, आणि तुम्ही कशा मेकअप करणार बरं. तेवढ्यातच माही पुन्हा आवाज देऊ लागतात, सुनीता अगं लवकर आहे ना, मला ना इकडे जमत नाहीये. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई प्लीज तुम्ही जा ना, माझं मी बघून घेते, प्लीज तुम्ही जा. त्यावर लगेच सुनीताताई म्हणू लागतात, ठीक आहे आनंदीताई मी जाते, पण तुमचं. तेव्हा आनंदी म्हणते, मी बघून घेते, तुम्ही जा. आता सुनीताताई तिकडून जातात. तेवढ्यातच मालक साहेब रूममध्ये येतात. आनंदी अगं तुझा अजून मेकअप केला नाहीयेस, तू रेडी झाली नाहीयेस का आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मला ना असंच महागडे सामान वापरायची सवय नाही हो, नाही म्हणजे मी असा मेकअप कधी केला नाहीये, मला नाही येणार हो स्वतः मेकअप करायला. सुनीताताईंनाही वेळ नाहीये, खूप कामं आहेत. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, असा प्रॉब्लेम आहे तर मग बस पटकन, मी तुझा मेकअप करून देतो. आनंदीला मात्र त्यावेळेस प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कोण तुम्ही, नाही नको, माझं मी करेन, तुम्ही जा इकडून. त्यावर मालक साहेब लागतात, बस पटकन ना, बसायचं, बस म्हणलं की बसायचं, बस पटकन, मी तुझा मेकअप करून देतो. हे बघ अर्धाच तास शिल्लक राहिलाय, आपल्याला स्टेजवरती जायचंय आनंदी, बस पटकन. आता लगेच आनंदी तिच्या टेबलावरती बसते. तिच्या शेजारी मालक साहेब बसलेले असतात. आता लगेच ब्रश घेऊन आता मालक साहेबांनी मेकअप करायला सुरुवात केलेला असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी माझ्याकडे बघून नको, डोळे बंद कर, चल पटकन डोळे मीट बघू. तेव्हा आनंदी म्हणू लागते, डोळे बंद करून मला मेकअप करायला नाही जमत मालक साहेब. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सांगितलं ना तेवढंच करायचं, डोळे बंद कर, चल पटकन. आता आनंदी डोळे बंद करते. मालक साहेबांनी छान असा आनंदीच्या डोळ्यावरती मेकअप करायला सुरुवात केली असते. आनंदीला खूप भारी वाटतं. त्यानंतर इकडे रूममध्ये हा विद्याधर पोलिसांना फोन करतो, ओ इन्स्पेक्टर साहेब, अहो काय करताय तुम्ही, काय हातावरती हात ठेवून बसून राहिलाय का, काय झालं, काही सापडलं की नाही, तो कारखान्यातला तो ओनर पकडला गेला होता ना, त्यांनी काही सांगितलं की नाही. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, सांगितलं ना, ज्या कोणी ते दारू गोळा खरेदी केला होता ना त्याचं नाव त्यांनी आम्हाला लिहून दिलंय. तेव्हा लगेच आता विद्याधर खुश होतो, याचा अर्थ मोठा पुरावा हाती लागला आहे. आता तुम्ही मागची पुढची कुठलीच हायगाई सोडू नका, लगेच तुमच्या पोलीस फोर्सला घेऊन निंबाळकरांच्या घरात या आणि त्या काळात कृत्य करणाऱ्या नराधमाला लगेच बेड्या ठोकायच्या. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे कसं शक्य आहे, हे बघा आज निंबाळकरांच्या घरात एवढा मोठा इव्हेंट आहे, एवढे प्रेस कॉन्फरन्सवाले येणार आहेत, मीडियावाले सगळे लोक असणार आहेत, पाहुणे मंडळी, VIP लोक, आणि या सगळ्यात आम्ही तिकडे येणं बरोबर वाटणार नाहीये. त्या विद्याधर म्हणू लागतात, तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, जो नराधम आज सुटता कामा नाहीये, आज या इव्हेंटमध्ये धमाका व्हायलाच पाहिजे, सगळ्यासमोर त्याला बेड्या पडल्याच पाहिजे. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पण विद्याधर सर ते नाव, त्यावर विद्याधर त्यांना बोलूच देत नाहीये, ते नाव कुठलं बी असू दे, काय बी असू दे, निंबाळकरांच्या घरात तुम्ही लगेच तातडीने पोहोचायचं, आज त्यांना पकडायचं म्हणजे पकडायचंच, हीच माझी ऑर्डर आहे, चला ठेवा फोन. असं म्हणत आता विद्याधर फोन ठेवतो. खूपच खुश होतो, युगेंद्र निंबाळकर, आता तुझ्या पोरांच्या इव्हेंटमध्ये मोठा धमाका होणार आणि मग तू कायमचा जेलमध्ये सडणार युगेंद्र. असं म्हणत आता विद्याधरचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. त्यानंतर इकडे आता आनंदीच्या डोळ्यावरती मालक साहेबांनी मेकअप केलेला असतो. आनंदी डोळे उघडते तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ए अगं तिकडे काय बघायलीस, माझ्या डोक्यावरचा घाम बघतेस ना,
त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब. ते त्यावर बालक साहेब म्हणू लागतात, अगं मग माझ्या डोळ्यातले डोळे घालून बघ, इकडे तिकडे काय बघालीस. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब तुमचे डोळे ना खूप मोठे आहेत, मला भीती वाटते म्हणून डोळ्याकडे नाही बघत. त्यावर लगेच मालक साहेब हसू लागतात. बरं बरं चल आता उजवीकडे फिर बरं. आता आनंदी उजवीकडे फिरते, पण मालक साहेबांच्या चेहरा दुसरीकडे असतो ना, त्यांना तो डावीकडेच वाटतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अगं चुकीच्या दिशेने फिरू नको. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मी बरोबरच्या दिशेनेच, तुम्ही तिकडे नाही ना, त्यामुळे तुम्हाला चुकीचं वाटतंय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, तू बरोबर बोलतेस, बसायला वेळ नाही. आता मालक साहेब आपल्या हाताने आनंदीचा चेहरा फिरवू लागतात. अगदी छान पद्धतीने मालक साहेबांनी आनंदीचा मेकअप केलेला असतो. आणि आता ही क्रीम वापरायची वेळ आली. टॅलेंटेड क्रीम माझी समिता नेहमी सांगायची, खूप भारी. चल आता जखमेवर ते लावतो. जखम दुखत नाहीये ना, त्रास होत नाहीये ना. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मालक साहेब. तेव्हा लगेच मालक साहेब आता त्या जखमेवरती ती क्रीम लावतात. ती क्रीम लावल्यामुळे आनंदीची जखम आता झाकलेली दिसते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आता स्टेजवरती तुला जखम अजिबात दिसणार नाहीये आनंदी. तेव्हा आनंदी पटकन उठते, चला आता झाला ना मेकअप. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, नाही 1 मिनिट बस, पटकन खाली बस, अजून लिपस्टिक लावायची राहिली ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, काय तुम्ही लावणार आहात का. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो मेकअप तर मीच केलाय ना, चल बाई पटकन आणि ओठाचा असा चंबू कर बरं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अगं ओठ असे पुढे कर, गोळा कर, लिपस्टिक लावायची आहे ना. त्यावर लगेच आता आनंदी हसू लागते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हसत बसू नको, वेळ कमी आहे, चल पटकन आवर. आता मालक साहेब स्वतः आनंदीच्या ओठावरती लिपस्टिक लावू लागतात. आनंदीला खूप भारी वाटतंय. तर अशा पद्धतीने आनंदीचा स्वतः युगेंद्र निंबाळकरने मेकअप केलेला असतो. तेव्हा मालक साहेबला म्हणू लागतात, आनंदी चल आता आरशात बघ आणि मला सांग बरं कसा झालाय मेकअप. आनंदी उठते आणि लगेच उभी राहून म्हणू लागते, वा काय भारी झालंय ना, एकच नंबर भारी झालाय. मालक साहेबांना धक्का बसतो, कारण आनंदी बघत असते भिंतीकडे आणि माझ्या मेकअपचं कौतुक कशी काय करायचे. मालक साहेब लगेच आनंदीला म्हणू लागतो, पोरी वेडी आहेस का, तू भिंतीकडे बघून माझं कौतुक करायची आरसा इकडी आहे. त्यावर आनंदीला आता काय बोलावं काहीच सुचत नाही. सॉरी मालक साहेब, ते मेकअप करताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना, म्हणून मला भुरसट दिसलं, मला दिसलं नाही आहे, सॉरी. पण मालक साहेब म्हणू लागतात, छान दिसते मी. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मग माझ्या समितीचा मेकअप बॉक्स होतो, मेकअप तरी भारीच होणार ना की. पण एक कमी अजून, थांब मी टिकली लावतो. आता मालक साहेब ते बॉक्समध्ये टिकली काढतात आणि आनंदीच्या कपाळावर लावतात. आनंदीला मात्र खूप भारी वाटतं. तर त्यानंतर मालक साहेब बाहेर निघून जातात. तर आता इथे वेळ झालेली असते इव्हेंटची. सगळे पाहुणी मंडळी आलेली असतात, सगळी तयारी झालेली असते आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होते. तर स्टेजवर आता अँकरिंग करण्यासाठी मिताली आली असते. मिताली खूप छान पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून नटून थटून आलेली असते. आता माझ्या पृथ्वीदादाचं हे ब्रँडचं पहिलंच लॉन्च आणि आता मी ती सगळ्याच जगासमोर उघड होणार आहे. माझ्या पृथ्वीदादाने आज एक न्यू साड्यांचं ब्रँड सुरू केलंय. अगदी युनिक मॉडेलिंग पद्धतीच्या 2 सेकंदात साडी नेसता येईल अशा काही साड्या आहेत आणि आम्ही तुमच्या समोर लॉन्च करणार आहोत. आता त्या साड्या लॉन्च करण्यासाठी निंबाळकरांच्या घरातल्या शिल्पा आत्या आणि आनंदी दोघेही आता स्टेजवरती रॅम्प ऑफ करण्यासाठी येणार आहेत. जोराच्या टाळ्या. आता मात्र पृथ्वी खूपच छान नटून थटून बूट सूटमध्ये आलेला असतो. सगळं खूप आनंदात असतात. जोरात टाळ्या वाजवू लागतात. आरतीताई सगळ्यांजणी खूप छान तयार होऊन या इव्हेंटसाठी आलेली असतात. मालक साहेबही आता स्टेजवरती बघत असतात. आता मात्र लगेच स्टेजवरती लाईट ऑन केलेच असतात. आता शिल्पा आत्या आणि आनंदी दोघेही स्टेजवरती उभे असतात. अगदी छान असा हा सोहळा रंगलेला असतो, खूपच भारी. त्याच वेळेला आता लगेच मिताली येऊ लागते. चला तर आता आमच्या निंबाळकरांच्या साड्यांचा लॉन्च सुरू होणार. आता या दोघेही रॅम्प वॉक करणार. दोघेही अगदी स्टाईलमध्ये आता समोर येतात. तेव्हा शिल्पा लगेच आनंदीचा हात पकडते. आनंदीने अगदी छान रॅम्प वॉक केलेला असतो. दोघे स्टाईलमध्ये आता फ्रंटला समोर येऊन उभी राहतात. आनंदी आता लगेच उजवीकडे फिरते आणि जो पॉकेट असतो ना साडीसाठी बनवलेला, त्यात असा हात घालून दाखवते. अगदी छान युनिक पद्धतीने दोघींनीही आता या स्टेजवरती रॅम्प वॉक केलेले असतं. सगळेजण जल्लोषात टाळ्या वाजवू लागतात. मालक साहेबांना मात्र खूपच आनंद झालेला असतो. आनंदीच्या चेहऱ्यावरती वेगळंच तेज आलेलं असतं, कारण आज तिच्या मालक साहेबांनी तिचा मेकअप केलेला असतो. तर आता तेवढ्यातच हा विद्याधर बाजूला जातो. ओ इन्स्पेक्टर साहेब, काय खात पिता असलाय का तुम्ही, तुम्हाला आलेला भाग आहे की नाही,
तुम्हाला काही अकलेचा भाग आहे की नाही? अहो इकडे 16 रंगलाय, सुरुवात बी झाली, चांगला रॅम्प वॉक चाललाय इकडे. आता यायचं हे बघा, तुम्ही लवकरात लवकर इकडे 10 टाका आणि हा सगळ्यात मोठा धमाका करायचा आहे आपल्याला. लवकरात लवकर तुमची पोलीस फोर्स घेऊन तुम्ही निघा इकडं. पोचताना इकडे त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे आता तुम्ही म्हणताय ना तर आम्ही तिकडेच निघालोय. त्याच वेळेला विद्याधर म्हणू लागतो, या मग लवकर मी वाट बघालोय. आता विद्याधर फोन ठेवतो आणि आनंदीकडे बघतो. आनंदी तू एवढी अशी भारी चालते ना, मला हे बघवतच नाहीये. जोवर पोलीस इकडे येत नाहीये ना तोवर मला काहीतरी कांड करायलाच पाहिजे. या सोहळ्यात तर मी विघ्न आणणारच, मोठा धमाका करणार असं आता या विद्याधरने ठरवलेलं असतं. तर त्या स्टेजवरती मस्त मस्त असा रॅम्प वॉक झालेला असतो. दोघेही आता स्टाईलमध्ये पुढे जाऊन उभे राहतात, सगळ्यांना नमस्कार करतात. त्याच वेळेला आता सगळे आनंदाने जोर जोरात टाळ्या वाजवत असतात. शिल्पा आणि आनंदी आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच पृथ्वी पटकन स्टेजवरती येतो. सगळेजण टाळ्याच्या कडाक्यात पृथ्वीचं स्वागत करतात, शुभेच्छा देत असतात. पृथ्वी खूप आनंदात असतो. तो आपल्या मितालीला म्हणजे आपल्या बहिणीला मिठी मारतो. आरतीताई मात्र याकडे डोळे फाडून रागाने बघत असते. त्याच वेळेला आता लगेच मिताली म्हणू लागते, चला तर आता आपण पुढच्या 9 वारी ज्या 2 सेकंदात साड्या नेसता येईल अशा साड्या लॉन्च करणार आहोत. आता इकडे सुनीताताईंनी आनंदीला छान असं 9 वारीसाठी तयार केलेली असतं. आनंदीचा मेकअपही झालेला असतो. सुनीताताई आनंदीला दरवाजात घेऊन येतात. आनंदीताई काय भारी दिसायल्यात ना, 2 सेकंदाची साडी तुमच्यावर लय उठून दिसायले. आनंदीताई ते म्हणतात ना, ऑल द बेस्ट लक, बेस्ट ऑफ लक. तुम्ही काय मस्त छान दिसताय ना. आनंदीताई लय भारी दिसता होत्या. तुमच्यात एक वेगळाच जल्लोष होता, मला लय आवडला. आताही तसं झालं चला बरं का. तेव्हा आनंदी म्हणते, चालेल नक्कीच. बरं सुनीताताई मी जाऊ का, तुम्ही निघा बरं. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, हो मी पुढे जाऊन बघते, तुम्हाला जा तुम्ही. आता आनंदी स्टेजवर जे निघणार तेव्हा तेच आता आतमध्ये आता हा विद्याधर जोरजोरात मोठ्या अशा सुरीचा दाव कापण्याचा काम करत असतो. जो हॉलमध्ये मोठा झुंबर इव्हेंटसाठी लावलेला असतो ना त्याला आता एका मोठ्या दाव्याने आतमध्ये गेस्ट रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं. आता मात्र मोठं कांड करण्यासाठी हा विद्याधर त्या रूममध्ये पोहोचतो आणि त्या मोठ्या सुरीने ती दोर कापण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदीला दिसलं जरी नसलं तरी आनंदी अगदी हुशारीने चतुराने आता कोणीतरी काहीतरी कापते याची चाहूल तिला लागलेली असते. कापण्याचा आवाज तिच्या कानावरती पडलेला असतो. आनंदीला मात्र जरा गडबड वाटते. एवढा मोठा इव्हेंट चालू आहे, सोहळा चालू आहे, मग घरात असं सुरीने कोण काय कापते हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो. आनंदी आता आवाजाच्या दिशेने आपला कान असा फिरकू लागते. त्याच वेळेस आता इकडे स्टेजवरती इव्हेंटची तयारी झालेली असते. दुसरा राऊंड सुरू होणार असतो. पण आनंदीला मात्र आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे दुसऱ्या राऊंडला शिल्पा आत्या स्टेजवरती 9 वारी घालून आलेली असते. तिचा रॅम्प वॉक चालू असतो. पण आनंदी मात्र आता त्या गेस्ट रूममध्ये येते. तिकडे विद्याधरने ती दोरी कापलेली असते. पण आनंदी मात्र आता आपल्या मुलाच्या या सोहळ्यात कुठलाही विघ्न येऊ नये, अडथळा बनू नये म्हणून आता ती दोरी घट्ट स्वतःच्या हाताने पकडून ठेवते. आरतीताई तू जा पटकन कामगारांना बोलवून आण, या सोहळ्यात कुठलाही अडथळा येता कामा नये. आरतीताई धावतच बाहेर जाणार तेच विद्याधर तिला रूममध्ये बंद करतो. कारण हा सगळा डाव या नराधमाचाच असतो. पृथ्वीच्या या सोहळ्यात त्याला मोठा घोळ करायचा आहे आणि मालक साहेबादा आणि पृथ्वी या दोघांचं कसं वादळ निर्माण करायचं हे सगळं त्याने ठरवलेलं असतं. पण आनंदी मात्र ढाल बनून आता निंबाळकरासाठी झटत असते, लढत असते. तेवढ्यातच आता हा विद्याधर येतो. पुढे काय काय होणार आणि इन्स्पेक्टर साहेब या सोहळ्यात आल्यानंतर नेमकं ते कुणाला अरेस्ट करणार, कुणाला बेड्या ठोकणार आणि मालक साहेबांनी मात्र काय धमाका ठरवलेला असणार हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनो तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पहा.